साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आली तुझ्या सवे परिपूर्ण मी चा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. तुझ्या सवे परिपूर्ण मी भाग 16. 5 वाजायच्याही आज श्रीराम त्या शीपजवळ पोहोचला आणि त्या व्यक्तीने दिलेल्या त्या मोबाईलवर कॉल करून त्याने तो तिथं आल्याचं त्याला सांगितलं. त्यानेही त्याला तिथेच खाली थांबायला सांगून खाली येत असल्याचं सांगितलं. काहीच मिनिटात तो व्यक्ती खाली आला. आ गया तू? चल पहले तेरा आईडी दिखा. जी हाँ, ये देख लीजिए. श्रीरामने त्याचा आईडी त्याला दिला. त्या माणसाने 4 वेळा तो आलटून पालटून पाहिला आणि काही विचार करत म्हणाला, हा ठीक आहे, चल मेरे साथ म्हणत त्याला घेऊन तो वर शिपवर निघाला. एका रूम समोर आल्यावर त्याला त्याचे गार्डचे कपडे देण्यात आले. श्रीराम ते कपडे घालून तयार होऊन आला. त्याच रूमच्या बाहेर थांबायचं आणि तिथे कोणा सर्वसामान्यांना फिरकू द्यायचं नाही हे त्याचं काम असणार होतं. त्याच्या हातात एक मोठी रायफलही देण्यात आली. तिथे ऑलरेडी एक माणूस गार्ड म्हणून त्याच्या सोबत नेमलेला होता. श्रीरामलाही त्याच्याशी ओळख करून घेणं गरजेचं होतं. ये तुम्हारे साथ यहाँ पे काम पे रहेगा, ठीक है? पहचान बना लो आपस में, मैं अभी निकलता हूँ म्हणत तो व्यक्ती निघून गेला. तो निघून जाताच त्या गार्डने स्वतःहून श्रीरामशी बोलायला सुरुवात केली. हे हाय, हे हॅलो. तो दुसरा गार्ड म्हणाला. हाय, नाम क्या है तुम्हारा? श्रीराम ने विचारलं. मेरा नाम रशीद है. ओ रशीद, मेरा नाम शाहिद है. अच्छा लगा तुमसे मिलके. वैसे कब से यहाँ पे काम कर रहा है तू? श्रीरामने येताच खरं तर चौकशी सुरू केली होती. यही कुछ 1 हफ्ता हुआ होगा, रशीद म्हणाला. अच्छा, वैसे अंदर क्या चीज है? कहीं स्मगलिंग का सामान तो नहीं? अरे क्या बोल रहे हो? अरे मजाक कर रहा हूँ, मुझे लगा तुझे पता होगा. नहीं, मुझे पता नहीं वैसे, पर तुम्हें पता है ना अंदर क्या है? ये जानने का हमें हक भी नहीं है. अपना काम करते हैं ना, वैसे भी क्या करना है अपने को, पैसे मिलने से मतलब. रशीद बोला. हाँ सही बात, हमें क्या करना है, मैं तो मजाक कर रहा था यार. श्रीराम हसला. एवढ्यात शिप निघणार असल्याचा हॉर्न वाजला. एवढ्यात खालून काही आवाज ऐकू आले. हमको छोड़ दो, यहाँ क्यों लाए हो, कहाँ लेके जा रहे हो. मुलींचा गोंधळ ऐकू येत होता. श्रीराम आणि त्यांच्यासोबत असणारा गार्ड दोघांनीही धावत जाऊन खाली पाहिलं. पाहतात तर एका मोठ्या गाडीतून 20 ते 30 मुली उतरवल्या गेल्या होत्या, ज्यांना काही लोक पकडून वर आणत होते. त्या सगळ्या मुलींवरून नजर फिरवताना दुरून आणखी एकाच मुलीला घेऊन 2 जण येत होते. ती पहाटेची वेळ असल्याने सगळं काही ठीक दिसत नव्हतं. ती आकृती जसजशी जवळ येत होती तसतशी श्रीरामला ती मुग्धा आहे की काय याची शंका येत होती. शंकेचं निरसन करायला खरं तर मार्ग नव्हता, बट जर ती मुग्धा असेल तर तिलाही या मुलींसोबत ठेवतील याची त्याला खात्री होती. एवढ्यात मागून आवाज झाला. हे रशीद, जल्दी से दरवाजा खोल. दोघांनी मागे वळून पाहिलं तर त्या मुली तिथेच आणल्या गेल्या होत्या. श्रीरामसाठी मात्र हे सगळं शॉकिंग होतं. रशीदने दरवाजा ओपन केला आणि त्या माणसांनी त्या सगळ्याच जणींना आतमध्ये ठेवायला सुरुवात केली. सोबतच त्याला काम लावणारा पहिला व्यक्ती जो पोर्टवर भेटलेला तोही तिथे मुलींना आत ठेवायची सूचना देत होता. श्रीराम हे सगळं नजरेखालून घालत होता तोच. शाहिद, तू क्या यहाँ सिर्फ देखने आया है? हेल्प कर ना. हाँ, क्या करना है? वैसे इतनी सारी लड़कियों को कहाँ लेके जा रहे हो? तुझे बोला है ना, बस वह जाके कर. जा, ऊपर के सेक्शन में चाय मिलती है, जा जाके हमारे लिए चाय लेके आ. मुलीला घेऊन आलेला त्याला काम लावलेला तो मेन माणूस म्हणाला. जी लाता हूँ अभी म्हणत तो तिथून वरती चहा आणायला निघाला. जाता जाता मुग्धाला पाहायचं होतं, पण त्याचं लक्ष हटलं होतं. थोडं तिला पाहायचा प्रयत्न करत तो आजूबाजूला पाहत होता, पण आता ती दिसत नव्हती. आणि तोपर्यंत पुन्हा अंगावर खेकसणं आलंच. अरे जा ना. त्या माणसाने त्याला हटकलं, त्यामुळे तो नाईलाजाने चहा घ्यायला निघून गेला. काहीच वेळात चहासोबत श्रीराम परतला तेव्हा त्या रूमला लॉक लागलेलं. ये लो साहब, चाय लेके आया हूँ. हाँ थैंक्स. यार शाहिद, वैसे
तू है कहाँ से? रशीदने जरा संशयी नजरेनं श्रीरामकडे पाहत विचारलं. मैं तो यही मुंबई से ही हूँ. मुंबई में से कहाँ से हो? मुंबई छोटी तो नहीं है. तो चहा पिता पिता मेन माणूस म्हणाला. वो धारावी से हो. ओ अच्छा, ले चाय ले. ओ अच्छा, ले चाय ले लो तुम दोनों भी. और हाँ, ध्यान से काम करना आप दोनों भी. किसी को भी यहाँ पे आने मत देना. हो सकता है रात में अंदर से शोर करे ये लड़कियां, दरवाजा पीटे, पर किसी भी हाल में खोलना नहीं है. बस ध्यान मत देना. 3 नाइट्स और 4 डेज का सफर है, याद रखना. और यहाँ से कोई भी बात बाहर नहीं जानी चाहिए. आप दोनों में से किसी ने भी ऐसा करने की कोशिश की ना तो सीधा मार के समंदर में फेकवा देंगे. जी. दोघांनी मान हलवली. श्रीरामच्या डोक्यात आता फक्त ही गोष्ट वेदच्या कानावर घालून मुग्धासोबत या मुलींना वाचवायचं हेच होतं. शिप तर एव्हाना सुरू झाली होती. अंधाराचं साम्राज्य जाऊन आता उजेडाचं साम्राज्य सुरू झालेलं. सकाळचं ते मनोरम दृश्य आणि आकाशात उडणारे पक्षी, आजूबाजूला चौहो बाजूंनी वेढलेला समुद्र आणि त्यावेळेला अशा सर्वोत्कृष्ट शिपमध्ये प्रवास करणं, या स्वप्नाची लालसा प्रत्येकालाच असते. यावेळी आपल्या आवडत्या व्यक्तीचं सानिध्य असेल तर क्या बात. असं असताना मनाला छान वाटायला हवं होतं, पण ती सोबत नव्हती ना. तिची कमी जाणवली आणि त्याच्या लक्षात आलं आपण मुग्धाला शोधायला निघालोय. पुढच्या क्षणाला त्याचं मन अस्वस्थतेने घेरलं गेलं. सोबत आलेला गार्ड नेहमीच आजूबाजूला असायचा आणि त्यामुळे श्रीरामला त्याचा दुसरा फोन काढणं अशक्य होतं, ज्यावर पुन्हा एकदा मुग्धाचं लोकेशन कळतंय का हे पाहता आलं असतं. कारण काही वेळाने नेटवर्क अवेलेबल असेल हे सांगता येणार नव्हतं. श्रीराम काही कारण काढून काहीच वेळाने वॉशरूममध्ये आला. वेदला तिथूनच त्या जुन्या मोबाईलवरून टेक्स्ट मेसेज केले. गुप्तपणे तिथे आणलेल्या मुलींबाबत आणि त्यांना सोडवण्यासाठी पोलिसांची मदत पाठवायला सांगितली. मुग्धाही इथंच असण्याचे चान्सेस आहेत आणि तीही लवकरच हातात येईल असं त्याने वेदला कळवलेलं. तिचं लोकेशन त्याने पुन्हा एकदा चेक करून पाहिलं, पण अजूनही तिचा मोबाईल बंद होता. हे सगळं झाल्यानंतरच तो जागेवर आला. मुग्धा या मुलींच्या सोबत असणार असं त्याला वाटत होतं. वेदला माहिती दिल्यामुळे ही आता त्याच्या मनावर ताण नव्हता. फक्त एवढंच होतं, भारताची सागरी बॉर्डर ओलांडण्याआत त्या मुलींना सोडवणं गरजेचं होतं. आजचा एक दिवस कसा तरी काढणं गरजेचं होतं. पोलीस शिपला थांबवण्यासाठी दुपारनंतर निघणार होते, कारण प्रोसेसनेच जावं लागणार होतं. तोपर्यंत जे चाललंय ते चालू देणं गरजेचं होतं. मध्येच आतून एखादी मुलगी दार थुटवायची, सोडवण्यासाठी ओरडायची. जी मेन माणसं होती ती अधूनमधून पाहायला यायची. त्या मुलींना खायला कसलीशी पॅकेट देऊन जायची. एखादी ऐकत नसेल तर तिला मारायचेही. हे सगळं श्रीरामला शांतपणे पाहणं असह्य होत होतं. पण आता शांत राहिला नाही तर सगळ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता. तो दिवस कसा बसा संपला आणि आता अंधार झाला होता. एका वेळेला एका गार्डने त्या रूम बाहेर असणं आवश्यक असायचं. रशीद थांबला तर श्रीरामला वरती असलेल्या सेक्शनमध्ये जेवायला जायला मिळायचं. इतर रोजच्या क्रियांचंही हेच ठरलेलं असायचं. आज रशीद आधी जेवून आला आणि त्यानंतर श्रीराम जेवायला गेला. तेव्हा रात्रीचे 8 वाजत आले होते. मुग्धाशिवाय जेवण. खरं तर तिचा विचार करून एकही घास घशाखाली उतरणं श्रीरामला अवघड जात होतं. ती व्यवस्थित खाते पिते का हे सुद्धा त्याला माहिती नव्हतं. पण या सर्वांना वाचवायचं तर खावं तर लागणार होतंच. तो एक एक घास मोठ्या मोठ्या कष्टाने पोटात ढकलत होता. श्रीरामने त्याचं जेवण केलं आणि जेवण करून खाली त्या रूमजवळ येईपर्यंत त्याला 8:30 झाले होते. पाहतो तर त्या रूमचा दरवाजा उघडलेला. तो दुसरा गार्ड रशीद बाहेर तिथेच उभा होता. श्रीरामचं आतमध्ये लक्ष गेलं. कशाशा गुंगीचं औषध दिल्याप्रमाणे प्रत्येक मुली मरगळल्यासारख्या दिसत होत्या. केस विस्कटलेले, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं आणि कोणी बसलेल्या तर कोणी तिथेच आडव्या झालेल्या. त्यांची अवस्था पाहण्यालायकही नव्हती. एवढ्यात काल त्याला काम दिलेला तो मेन माणूस एका मुलीला घेऊन बाहेर आला. छोड़ दो मुझे, जाने दो. मैंने क्या बिगाड़ा है आपका? प्लीज मुझे छोड़ दो. ती गयावया करत होती पण तो तिला फरफटत नेत घेऊन गेला. ए रशीद, दरवाजा लॉक कर अभी के लिए. इसको बाद में छोड़ने आ जाऊंगा.
दुसरा व्यक्ती सांगून त्या व्यक्तीपाठोपाठ निघून गेला. यार मजे हे इन लोगों के. तो दुसरा गार्ड रशीद लॉक लावून श्रीरामकडे येत म्हणाला. आधीच श्रीरामला हे सगळं पाहून चीड आलेली, त्याचे हात सळसळत होते. कितीतरी वेळ आलेला राग शांत करायचा तो प्रयत्न करत होता. मानेवर हात फिरवत त्याने कसलाही विचार न करता एक जोरदार त्याच्या कानाखाली लगावली. ए ए तूने मुझे क्यों मारा? अगर उस लड़की की जगह पे तेरी बहन होती तो ऐसे ही बोलता क्या? तुझे क्यों लगा रे? पर तेरी बहन है क्या? हाँ मेरी बहन है ये सारी मेरी बहन है, समझा? तू है कौन बे? रुक अभी साहब को जाके बताता हो, म्हणत तो गाल चोळत निघाला. अरे बापरे, रागाच्या भरात श्रीरामनं त्या दुसऱ्या बॉडीगार्डला लगावून दिली आहे. बट आता तो त्याची कंप्लेंट त्याच्या साहेबाकडे करायला निघालाय. काही गडबड तर होणार नाहीये ना मुग्धा मिळण्यात? बघूया काय होतंय पुढच्या भागामध्ये. त्यासाठी ऐकत राहा तुझ्या सवे परिपूर्ण मी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.